हा मी बदल केलाय जो तुम्ही करून बघू शकता की इथं खूप सारे पैसे वाचतील. You know that I lie when I say that I'm fine, 'cause you know me like that. You know me better than anyone I know. Yeah, you know I need space, a little time for my. एवढा मोठा रोल मागवलाय मी. शनिवारची सकाळ आहे ही आणि व्लॉगची सुरुवात ही अशा पद्धतीनं ऑनलाईन डीमार्टनी होतीये. तुम्ही आणलेलं पण पूर्वीचं बटर होतं, मी बघितलंच नव्हतं. ते थोडंच होतं ना. ठीक आहे ना. आता काही टेन्शन नाही. त्याची डेट बघा हो कधीपर्यंत आहे. एवढं मोठं पॅक लवकर संपत नाही ना. संपवायचं काहीतरी बनवत राहायचं. जून 26. मग ओके. जून 26. ठीक आहे. गेल्या 2 महिन्यापासून आम्ही डीमार्टला जाणं टाळतोय आणि अशा पद्धतीनं डीमार्ट रेडी ऑनलाईनच करत आहोत आणि खूप सारे पैसेही वाचतायत यामुळे. अगदी सकाळी सकाळी डीमार्ट बोलवलंय कारण तेच आहे की आहो असतील मदतीला हे सामान लावायला. आहो सांगून सांगून थकले. गेल्या 15 दिवसापासून सांगतायत की डीमार्टची ऑर्डर टाक, पण मी आज टाकली, म्हणजे मी काल टाकली. आजचा सकाळचा स्लॉट घेतला आणि मी आज सामान दाखवण्याचं एक रिझन आहे की मी काय काय बदल केले आहेत. तर आपण जे काही सर्फ एक्सेलचं लिक्विड यूज करतो, सर्फ एक्सेल किंवा एरियल किंवा टाईड, मी असे वेगळे वेगळे आणत असते फ्रंट लोड मशीनसाठी. आमची IFBची मशीन आहे त्याच्यासाठी. तर मला ना बाजूची माझी मैत्रीण कल्पना काय बोलली की हे वापरून बघ, हे स्वस्तही आहे आणि चांगलं आहे, म्हणून मग मी हे ऑर्डर केलंय. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर बेकोचं आहे नॅचरल लॉन्ड्री लिक्विड, जे आपण जे सर्फ एक्सेल वगैरे घेतो ना त्याच्या निम्म्या किमतीत हे अवेलेबल आहे. हो हो, एक्झॅक्टली हाफ प्राइस मध्ये. आणि हे डीमार्ट मध्ये अवेलेबल आहे. डीमार्ट रेडी ऑनलाईन हे मिळते आपल्याला. खूप कमी किमतीत मिळाले हे. 200 याच्यावरती MRP 450 आहे, बट हे समथिंग 240 रुपये एवढ्यातच हे मिळाले. 236 वगैरे आणि 2 लिटर क्वांटिटी आहे. तर हे मला बेसिकली दाखवायचं होतं तुम्हाला की हा मी बदल केलाय जो तुम्ही करून बघू शकता की इथं खूप सारे पैसे वाचतील. आणि ती बोलली की याचा रिझल्टही चांगला आहे, हे चांगल्या पद्धतीने काम करतंय आणि मला तिच्यावर भरोसा आहे कारण ती बऱ्यापैकी चांगले प्रोडक्ट यूज करते सगळे. तसं ती सांगणार नाही मला. तर मीही आता हे वापरून झाल्यानंतरही तुम्हाला ब्लॉग मधून मी शेअर करेन की हे कसं वाटलं मला. अजून एक काय बदल केलाय मी, जी मी शेजवान चटणी मागवणार नव्हते ती माझ्या लेकरांना ऑर्डर केलेली आहे. त्याला हवी अधूनमधून कधीतरी खाईन म्हणे. तुझ्या चटण्या पण खाईन बनवलेल्या, पण हे पण खाईन. आणि एक काय होतं की ऑनलाईन मागवताना कळत नाही की एक्झॅक्टली आपण केवढं पॅकेट मागवतोय. हे एवढं मोठं आलंय, पण ठीक आहे, हे काही वाया जाणार नाहीये. हा, टॉयलेट पेपर्स आहेत हे आणि आम्हाला लागतातच. तर हे आता ऍटलीस्ट 2-3 महिने तरी आरामात जातील. हे मी गेले असते स्वतः आणायला डीमार्टला तर एवढं मोठं घेतलं नसतं, पण ठीक आहे, बाकीच्या 10 गोष्टी घेतल्या असतात त्या वाचल्या ना. आणि तळण्यासाठी म्हणून हे असं तेल मागवते मी फॉर्च्यूनचं सनफ्लॉवरवालं. कारण जे लाकडी घाण्याचं तेल आहे ते तळण्यासाठी नाही यूज करायचं. आणि जरी तुम्हाला तळण्यासाठी तेच वापरायचं असेल तर मात्र मग करडईचं, प्युअर करडईचं 1 लिटर आणायचं. मिक्सवालं तेल तळण्यासाठी नाही वापरायचं. पण आम्ही खूप कमी तळण असतं ना आपल्याकडे, खूप म्हणजे खूपच कमी असतं, म्हणून तळणीसाठी हे ऑर्डर करते मी 2 लिटर फक्त. यामध्ये पण एक मिस्टेक झाली आहे. कॉलिनची मी बॉटल ऑर्डर करत होते, पण हे झाले ऑर्डर, म्हणजे आता मला कळलं नाही त्यांनी हे का दिलं. मी तर बॉटलच घेतली होती. तर ही पॉवर सेवर पॅक आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की हा स्प्रे छोटा दिला, हा संपला की पुन्हा रिफिल करत. हा, आणि माझ्याकडे जुना पण आहेच ना बॉटल. मला घाणेरडी सवय फेकून द्यायची. मी फेकलं नसेल ना बॉटल, म्हणजे हे लिक्विड त्यामध्ये ओतता येईल. ओके. आणि हे बरोबर मागवले ना मी. एक नंबर. मला म्हणजे डाऊटच होता, बिलीव्ह होत नव्हतं ना की करेक्ट मागवेन मी. म्हणजे शेविंगचे ब्लेड. पण हे कसं आहे की मी किती वर्षापासून वापरतोय माहिती का? अगदी लग्न झालं तेव्हापासून. नाही 2007 ला मी DY पाटील कॉलेजच्या समोर तिथे राहायचं ना, पंचमी मंदिर. तर आम्ही हे काय प्रमोशन वगैरे करत नाहीये बरं का. हे जेन्युइनली चांगलं प्रोडक्ट आहे आणि बरेच जण वापरत असणार आहेत. जिलेट विक्टर प्लस शेविंगचं ब्लेड. आणखी एक मी पहिल्यांदाच असं काहीतरी केलंय. हे बघा, मी चक्क डीमार्ट मधून काय ऑर्डर केलंय आणि याच्यावरती MRP 90 रुपये आहे. सॉरी 99 रुपये, 100 रुपयाचे एक आहे. तर मी अवोकॅडो ऑर्डर केलाय. अवोकॅडोच बोलतात ना. आणि चांगलं दिसतंय बरं का वरून. आता हे आतून कसं निघतंय
हे आपण बघूच. तर 2 ऑर्डर केले. डीमार्ट मधून हे मिळेल मला वाटलं नव्हतं आणि फ्रेश दिसते चांगलं. फ्रीज मधलं आहे, थंड आहे. तर बाकीचं तर काही नेहमीच आहे. हे मी पण हे खूप दिवसांनी ऑर्डर केलं. वाटाणा फ्रोझन वाला 2 पॅकेट्स एकावर एक फ्री. आणि हे स्वदेशीवाली स्वदेशी नाही, टाटा संपन्नवाले जे काही कडधान्य आहेत ना ती मी हल्ली घेत असते. टाटा संपन्नवाली खूप चांगली आहेत. आणखी एक की काल मी एक व्हिडिओ जो शेअर केलाय त्यामध्ये मी ना शेपूच्या भाजीमध्ये मुगाची डाळ अख्खीच टाकली. तर मला ना ते टाकतानाच माहिती होतं की खूप साऱ्या मैत्रिणी मला कॉमेंट करणार आहेत की ताई तू न धुता का टाकलीस. तर त्याचं एक रिझन आहे. शेपूची भाजी वेगळ्या पद्धतीनं कशी बनवायची असा एक इन्स्टाला व्हिडिओ आला होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्या लेडीने ते तसं केलं होतं आणि तिचं बाबा डिक्टो मी पण तसं केलं. पण तुम्ही जर का माझे जुने व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की मी डाळ नेहमी स्वच्छ धुवून आणि भिजवूनच घालते भाजीला. मी कधीच बिना भिजवता डाळ घालत नाही. काय आणि थँक्स मैत्रिणींनो की तुम्ही सगळं नोटीस करताय. आणि मला माहिती होतं की हे अशा कॉमेंट येणार आहेत आणि मलाही कळलं होतं आतून की ही मी चूक केली आहे, हे मी ब्लंडर केलाय. आपण असं नको करायला हवं होतं. आपण आपले चेंजेस थोडेसे त्या भाजीमध्ये करायला हवे होते. ती भाजीच थोडीफार ना वेगळ्या पद्धतीची बनवली गेलेली होती. तुम्ही नीट बघा. मी तशी करत नाही कधी, पण मी तशी केली की शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, भाजलेले शेंगदाणे होते तर ते मिक्सरला बारीक करून घेतले. तेलामध्ये ते टाकलं आणि वरून ती भाजी आणि मग डाळ. ती डाळ मात्र मी माझ्या पद्धतीनं धुवून टाकायला हवी होती. मी त्या लेडीचं कॉपी करायला गेले आणि मग तुमची बोलणी खाल्ली. पण काही हरकत नाही, आवडलं मला की तुम्ही नोटीस करताय सगळ्या गोष्टी. तर चला आता आम्ही हे सामान लावून घेतो आणि आज शनिवार आहे. हा व्लॉग तर येणारच आहे पण आता आम्ही दोघं लगेच आवरणार आहोत आपण आणि एक छानसा व्हिडिओ बनवणार आहे आम्ही की बालीसाठी अरेंजमेंट कशी, म्हणजे बालीचं सारं बुकिंग आम्ही कसं केलं होतं, आम्ही खर्च कसा मॅनेज केला होता, टोटल खर्च किती आला, काय काय गोष्टी तिथे करायला हव्यातच किंवा काही टाळायला हव्या, या साऱ्या प्रश्नांवरती एक छानसा व्हिडिओ. आणि मी माझ्या रिपोर्ट बद्दल पण बोलणार आहे त्या व्हिडिओमध्ये. तर तो अगोदर येईल आणि हा ब्लॉग नंतर येणारच आहे. चला मग लगायचं का मला. आम्ही जेव्हा स्वतः डीमार्टला जातो ना आमचं कधीही 10,000च्या आतमध्ये बिल येत नाही. 10, 11, 12 असं बिल करून आम्ही यायचो. पण जेव्हापासून हे मी ऑनलाईन मागवायला सुरुवात केली आहे अगदी जेमतेम जेवढ्या गोष्टी मागवायच्या तेवढ्याच अगदी लिस्ट बनवून मागवती आहे ना तर तेव्हापासून अगदी 5,500, 6,000पर्यंत बिल आलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतंय की हेच योग्य आहे. अगदी खूप सारे पैसे वाचत आहेत आणि कामही होते सगळं. तुम्ही पाहताय की प्रीतीसाठी मी खाऊही मागवला आहे. मला बिस्किट आवडतात चहासोबत म्हणून मी मागवलेत. हां ठीक आहे, सकाळी सकाळी नाही खाऊ शकत आपण कारण खूप जळजळ होते मग दिवसभर, पण आधेमध्ये खायला वगैरे असायलाच हवेत म्हणून थोडासा खाऊ आवर्जून मी ऑर्डर करते. आणि अशा पद्धतीने तुम्ही जे पाहिलं ना आता रेड कलरचं एक बास्केट आहे, त्या बास्केटमध्ये सगळा खाऊ ठेवलेला असतो. ज्या दिवशी सकाळी उठायला लेट झालेलं असतं किंवा वॉकवरून लेट झालेलं असतं यायला आणि ब्रेकफास्टसाठी वेळ नसतो त्यावेळेला हे कॉर्नफ्लेक्स खूप कामाला येतात. केलॉगचं हे एक पॅकेट आवर्जून असतं आमच्या लिस्टमध्ये कारण खरंच खूप कामाची चीज आहे. यामध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स टाकायचे, मध टाकायचा, दूध, केळ असेल तर आणि खायचं. हेल्दीसुद्धा आणि पटकन होणारा ब्रेकफास्टसुद्धा. हे जे डबे पाहताय ना हे डीमार्टमधून मी चिंचवडचे आणले होते 6चा सेट आणि अगदी व्यवस्थित इथे 6 डबे हे अशा पद्धतीने मी ॲडजस्ट करते. ग्रोसरी भरणं मला तर खूप मोठा टास्क वाटायला लागला हल्ली आणि त्यातल्या त्यात जर का आपण फिजिकली गेलो डीमार्टला तर मग काय बोलायलाच नको. सकाळी लवकर निघा, गर्दीच्या अगोदर पोहोचा, गाडी पार्क करा, मग तिथे वेळ जाणार, मग घरी या आणि मग आल्यानंतर बाकीच्या गोष्टी तर आपल्याला असतातच ना. ब्रेकफास्ट करायचंच असतो, स्वयंपाक असतोच तर आणि त्यात पुन्हा हे सगळं सामान लावायचं असतं. त्यामुळं हे मला आता भारी गेल्या 2 महिन्यापासून भारी वाटायला लागले की घरी बसायचं, हवं ते ऑर्डर करायचं आणि जेव्हा आहो घरी असतील ना तेव्हाच तो माल आला पाहिजे म्हणजे त्यांची सुद्धा हेल्प होते सामान लावायला. सुगरणीचं काय चाललंय बघा मागे. म्हणत असते मी असं अधूनमधून आहोंना वेगवेगळी नावं देत असते माझ्या मूडनुसार. हे बघा मी ना कुकर लावायला घेतला होता बटाट्यांचा कारण आत्ता दुपारसाठी बनतायत आलू पराठे. ताजं लोणी काढणार आहे. मग म्हटलं चला लोण्याचा आस्वाद घेण्यासाठी आलू पराठे बनवूया इतर काही स्वयंपाक करण्यापेक्षा.
तर आलेत लगेच पळत पळत. त्यांना आवाज आला कुकरचा, म्हणे थांब त्याचा बॉल लूज झालाय. मला सांगितलं का नाही. थँक्यू इंजिनियर साहेब. इंजिनियर सोबत लग्न केलेल्याचा हा एक फायदा. चला लावून घेते कुकर. आणि जवळपास 12:30 होत आलेत. आत्ता मी कुकर लावतीये कारण अळम डळम सुरू आहे विकेंड म्हटल्यानंतर. आणि आज आहे माझा पिरियड्सचा 4था दिवस. माझी अपॉइंटमेंट आहे सोमवारची आणि त्याविषयी मला बोलायचंही आहे. बोलते पुढे. रिकाम्या झालेल्या जामच्या बॉटल्स किंवा शेजवान चटणीच्या या ज्या काही बॉटल्स आहेत काचेच्या, त्या तुम्हाला माहिती मी फेकून नाही देत तर वापरायला घेते. तर अशीच एक बॉटल होती ज्याला पेपर होता, तो काढायचा होता. म्हटलं अहो ना, अरे मी काढते तो, तर नाही मलाच काढायचं आहे. तर दिला त्यांनी काढून छान व्यवस्थित अगदी. तोपर्यंत मी इकडे माझ्या आलू पराठ्यांची तयारी करून घेतली. म्हटलं ताजं ताजं लोणी काढावं आलू पराठ्यासोबत खायला, पण कुठलं काय, हे निघालंच नाही लोणी. कारण आहोंनी कधी सकाळी उठून लवकर माझ्या अगोदर हे बाहेर काढून ठेवलं होतं, मी पाहिलंच नव्हतं. ते ना फ्रीजमधून बाहेर काढून ठेवल्यानंतर एक अर्धा-1 तासात लगेचच लोणी करायला घ्यायचं असतं, मग छान लोणी निघतं. पण निघालं नाही म्हणून मी त्याला आता फ्रीजमध्ये ॲज इट इज ठेवून दिलं आणि आता अमूल बटरसोबत हे आलू पराठे एन्जॉय करायचे. आलू पराठ्यांची रेसिपी मी या अगोदर बऱ्याच वेळा शेअर केली आहे. तर शिजवलेले बटाटे मी हल्ली काय करते माहिती आहे, खिसणीने खिसून घेते, म्हणजे बिलकुलच गुटळ्या वगैरे राहत नाहीत. आणि मग नेहमीप्रमाणे खूप सारा कांदा, कोथिंबीर, चाट मसाला, हळद, धने जिरे पावडर आणि बाकी जे काही तुम्हाला पावडर मसाले टाकायचे ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. मस्त होतात पराठे. खरं तर प्रीतीने मला सांगितलं होतं की तू इन डिटेलमध्ये हे दाखव की कशा पद्धतीनं तू मोड आणते, पण ना अर्धी प्रोसेस शूट करायची राहूनच जाते. तर हे बघा, मी जे काही कडधान्य भिजायला घातले होते आदल्या दिवशीच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तर त्यांना नितळवून ना थोडा वेळ मी अशा पद्धतीनं ठेवून दिलं होतं. पण तुम्ही पाहता इथे की मुगाला किती छान मोड आलेत, त्या मानाने मटकीला कमी आलेत. तशीही ह्या दोन्हीमध्ये मुगाला जास्त येतात. पण तरीसुद्धा काय झालं होतं, ज्या भांड्यामध्ये मी मटकी ठेवली ना, ती मटकी झाली आहे जास्त, म्हणूनच त्याला थोडेसे मोड यायला जागाही मिळालेली नाही आहे. मग मी काय केलं, आता मुगाला चांगले मोड आले होते म्हणून ते काढून वेगळ्या डब्यात ट्रान्सफर करून ठेवून दिले आणि मटकी मात्र आता अगदी मोकळ्या अंगाने 2 वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवून दिली. अजून पुन्हा याला 7-8 तास वरतीच ठेवणार, छान मग मोड येतात त्याला. आणि हे बघा, अशा पद्धतीनं करते मी आलू पराठे. मला ना मागे कॉमेंट ही होती की तू बटाट्याची भाजी बनवून आलू पराठे नाही करत का? तर नाही करत मी अशा पद्धतीनं करते आणि हे खरंच खूप टेस्टी होतात. तुम्ही जर का करत नसाल तर अशा पद्धतीने एकदा करून बघा, भारी होतात असे सुद्धा आलू पराठे, अगदी टेस्टी. मला ना असं फुगलेल्या आलू पराठ्यांपेक्षा जसे रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये गुबगुबीत आलू पराठे मिळतात ना, हे असेवाले, तर हेच आवडतात आणि खरंच खूप टेस्टीही लागतात. अगदी पण हेवी असतात हे. एवढा भारी झालाय ना, तोंडात टाकल्या विरघळतो. अशा पद्धतीने छानच होतो. तोंडात टाकले एकदम गरमागरम. आता वाजताय 2 आणि प्रीतीशी येणार माझा 3:30ला. तर मी आता ॲज इट इज ते तसंच ठेवून देणार आणि त्याला आल्यानंतर गरमागरम करून देणार. अहो अजून तुम्हाला हवाय? 2 मध्येच इनफ होतंय ना? इनफ खूप आहे. चलो. काराय नमः शिवाय. सकाळ दुपार संध्याकाळ आलू का पराठा. हे हा आपला हँडल आहे, टॉवेल रॉड आहे, ते 2 लूज झाले. हे बघा, मी ना हे नवीन आम्ही या घरी राहायला आलो ना तेव्हा हे प्लांटेक्सची ऑर्डर केली होती. एकदम जबरदस्त क्वालिटी आहे याची. जर का कोणाला असे ऑर्डर करायचे असतील ना, मी बाथरूमचं वगैरे सगळं प्लांटेक्सचं घेतलंय. थोडंसं कॉस्टली आहे बट चांगलं आहे. एलएनकीसाठी बाहेर निघालाय ना तुम्ही आता? चला या. खूप दिवसांनी आज मला घरगुती उपायांची आठवण आली. म्हटलं आपली जेव्हा स्किन खराब असते तेव्हा आपण आवर्जून बरंच काही करत असतो. मी तर इतकं काय काय केलं होतं, जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती आहे. हे बघा इथंच पडलंय की मसूरची डाळ बारीक केली होती, मुलतानी माती आणली होती, पण नंतर मी याच्याकडे पाहिलं पण नाही. सांगते मी तुम्हाला का नाही पाहिलं. कारण मला ना, मी जे आहा लावतीये त्याचा खरंच खूप फायदा झालाय. खूप म्हणजे खूप फायदा झालाय. पिंपल्सचे डाग गेलेले आहेत. हा, त्याच्यासाठी एक आहे की मी एक क्रीम पण यूज करते, मी दाखवते तुम्हाला नंतर, आता नाही दाखवणार आहे. पण आज मी खूप दिवसांनी घरगुती उपाय केलेला आहे आणि आता करायचा ठरवते आठवड्यातून 3 वेळा तरी ऍटलीस्ट.
कुणाचं काय तर कुणाचं काय चाललंय बघा. हे दुसरं पेंडिंग मी इथं माझी ब्युटी ट्रीटमेंट करतेय. आहो इथं घराची दुरुस्ती करत आहेत. खराब झालेला हँडल दुरुस्त करून लावून झाला. आता लगेचच आहोनी जिथे जिथे व्हाईट सिमेंट निघालंय घरातलं तिथे तिथे लावायचं चालू आहे. आणि हे नेहमी असं असतं अगदी आहोना एकही घरातली वस्तू किंवा एखादी जागा अशी ही खराब झालेली चालत नाही, लगेच दुरुस्त करून घेतात. आणि एक खूप चांगली सवय आहे आहोंची, खूप भारी सवय आहे ही, हो की नाही. त्यामुळं घर अगदी नव्यासारखं राहतं नेहमीच. जुन्या घराची सुद्धा आम्ही अशाच पद्धतीनं काळजी घेतली होती. 12-13 वर्ष राहिलो. तर ते आत्ता मात्र त्या घराकडे बघितलं ना की खूप कसं तरी होतंय की भाडेकरूंनी ते बिलकुल चांगलं नाही ठेवलेलं. 8 वाजतायत रात्रीचे आणि स्वयंपाकाचा पत्ता नाही. आहो काही खायचंय का तुम्हाला? आम्हाला तर ना दुपारच्या त्या 2 आलू पराठ्यांनीच एवढं फुल झालंय की मला काही खायची इच्छा नाहीये. तुमच्यासाठी मी मसाले भात बनवते आणि अजून 2 पराठ्यांचं शिल्लक आहे स्टफिंग आणि हे, तर ते पण बनवते. ऑमलेट पण पाहिजे. पित्र पंधरवड्यामध्ये हे असं खायचं नसतं, बट आमच्याकडे नॉनव्हेज पाळलंय फक्त. अंडी चालू आहेत. आणि अजून एक मी आता ना जेमिनी यूज केलं ते AI-चं आणि फोटो त्यामधून हे केले, बनवले. इतकं भारी वाटत होतं. म्हटलं अरे यार आपलं फोटोशूट राहिलं होतं काय. अहो एकही फोटोशूट आजपर्यंत केलेलं नाहीये आपण. युट्यूबर सगळे फोटोशूट करतात. बरं मैत्रिणींनो सांगा की आम्ही तिघांनी, आता तिघांनी नाही हो, प्रितीश नाही तयार होणार, त्याला खरंच खूप अभ्यास आहे, तर आम्ही दोघांनी फोटोशूट करावं का किंवा माझं एकटीचं? सांगा नक्की की एकटीचं करू की दोघांचं करू. दादा हवाच तुमचा, हो की नाही. तर नक्की मला कॉमेंट करा. खूप साऱ्या कॉमेंट आल्या ना की नाही फोटोशूट कर, तर आपण नक्की फोटोशूट करूया. नक्की करूया. हा बघा लुक चांगलं आहे हो तुमचं, करू शकता फोटोशूट. बरं चला आता ना लोणी दाखवते मी. दुपारी हे लोणी निघलं नाही कारण ते फ्रीज मधून काढून ठेवल्यानंतर एक अर्धा-1 तासातच ते लोणी काढायचं असतं, नाही तर मग ते पुन्हा असं पातळ होतं. तर ते झालं होतं पातळ म्हणून मी हे हलवून फ्रीजला ठेवून दिलं होतं. जास्त लोड नाही घ्यायचा, ठेवून द्यायचं. आता बघा मी तुम्हाला दाखवते की किती छान लोणी निघतंय. जास्त कष्ट घ्यायला लागत नाही. आता कडवायला ठेवून देते. आणि स्वयंपाकामध्ये तर शॉर्टकटच आहे कारण मला ते हेवी झालेत, खरंच खूप हेवी झालेत आलू पराठे. त्यामुळे मी काहीच खाणार नाही. या दोघांपुरतं काहीतरी करायचं आणि आजचा दिवस एंड करायचा. लवकर झोपायचं आहे कारण उद्या लवकर उठायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं सारं लोणी घट्ट होतं आणि वरती येतं आणि पाणी सगळं खाली राहतं. मग हे लोणी काढायला एकदम इझी जातं. अगदी टोप भरून हे लोणी आज निघालेलं होतं आणि हे 8-10 दिवसांचं असेल. मी काय करते मात्र सायला प्रॉपर दही लावते. मी अजिबात फक्त सायच उकळवून त्याचं तूप करत नाही. मी प्रॉपर आयुर्वेदानुसार जी प्रोसेस आहे ना ती सगळी फॉलो करते. याचा डिटेल शॉर्ट व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन. चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय, लव्ह यू ऑल.